नमस्कार वाय टी फॅमिली. इथे मी एक कढई घेतली. कढईमध्ये टाकले तेल. तेलमध्ये टाकले मोहरी आणि कांदा मिरची टाकले. ते छान फ्राय करून घेतलं आणि लगेच पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर हळद लक्षात नाही टाकायची म्हणून नंतर हळद वरतून टाकली. कोथिंबीर टाकलं आणि त्या पाण्याला मस्त अशी उकळी मारून दिली. मीठ वगैरे टाकलं आणि मी करते हटवलेलं बेसन, म्हणजे असं बेसन वरती टाकून असं हलवायचं चमच्याने. मग फर्स्ट टाईमच केलेलं असं हलवून 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 मस्त तिखट झणझणीत केलेलं आणि गुठळ्या गुठळ्या होत होत्या त्या पिठाच्या. तर मग ते एका हाताने नंतर हलवून घेतलं त्याच हाताने. गॅस चालू होता आणि मस्त मस्त असं हलवून घेतल्यानंतर त्याच्यात परत थोडंसं पाणी टाकलं. पाणी टाकून परत एकदा गरम करून घेतलं. झणझणीत पिठलं आणि बाजरीची भाकर होती जेवायला. चलो बाय.